फ्रेंड्स, कदाचित माझी ही कथा शेवटची असू शकते. त्याचं कारण आहे कारण मला अजूनही माझ्या चॅनलला हवा तसा सपोर्ट मिळत नाही आहे आणि माझे सबस्क्राईब वाढत नाही आहेत. मी खूप मनापासून कथा सांगते आणि ह्या सर्व कथा माझ्या स्वतःच्या लिखित आहेत. तरी चला आता सुरुवात करूया. प्रीतीचा तू दूर का भाग 24. लेखिका प्राची सोळे. डिनरला माझ्या आवडत्या हॉटेलमध्ये जाऊ, येशील? तो म्हणाला. येस. ती हसली. आदिराजने तिला कारचा दरवाजा उघडून दिला. मैथिली बसली व आधीची कार हॉटेल ताजच्या दिशेने धावू लागली. कथा पुढे सुरू. आदिराजची कार हॉटेल ताजच्या समोर उभी राहिली. त्याची कार पाहून अटेंडन्स लगेच धावत आला. आदिराज मैथिली खाली उतरले. अटेंडन्स कार पार्क करायला घेऊन गेला. दोघे डायनिंग प्लेसमध्ये आले. त्याला पाहून मॅनेजर त्याच्याकडे तत्पर आला. गुड इव्हनिंग सर अँड मॅम, तो अदबीने म्हणाला. गुड इव्हनिंग, आदिराजने म्हटले. मॅनेजर त्यांना घेऊन एका स्पेशल टेबलाजवळ गेला. असे मोजकेच टेबल होते ज्यांच्या बाजूला फक्त रेड रोजचे छान डिझाईन केले होते. 2 कपल्स ऑलरेडी तिथे होते. आदी आणि मैथिली त्या टेबलावर बसले. मैथिली खूप खुश होती. डिनरसाठी आधी तिला चक्क ताजमध्ये घेऊन आला होता. आवडलं का हॉटेल? त्याने हसून विचारले. हा खूपच वाईट जोक होता. इथे येऊन तुम्ही असा प्रश्न विचारता? ती खट्टू झाली. जस्ट फन. ओके, तुला जे आवडेल ते मागव, मी फक्त खाणार. आधी ऐस पैस बसत म्हणाला. आपण दोघे ठरवूया आणि ऑर्डर करू. आणि आता नाही म्हणू नका. मैत्रीने त्याला रागे भरले. तिची खोटा राग करण्याची अदा पाहून आधी जाम खुश झाला. ती डोळ्यासमोरून जाऊच नये असे त्याला वाटत होते. शेवटी आधीने फूड ऑर्डर करायला तिची मदत केली. ऑर्डर करून दोघे रिलॅक्स झाले. त्यांना आधी मॉकटेल सर्व केले गेले. पापा, मी तुमचं सारखं सारखं ऐकणार नाही आता. मी जातेच तिथे. काजल भयंकर रागात तिच्यासमोर बसलेल्या तिच्या वडिलांना म्हणजेच अखिलेश महाजनांना बोलत होती. काजल बाळा, किती वेळा समजावू तुला? असा आताताईपणा करून काहीही होणार नाही. उलट आपण कुठे आता पहिली पायरी चढलो आहोत ना, तिथूनही तो विश्वनाथ ढकलून द्यायला कमी करणार नाही. का समजत नाहीस? अखिलेश खूपच नाराजीने तिच्याकडे पाहत बोले. काजल थोडी वरमली. खाली पाहू लागली. एक कॉर्पोरेट मीटिंग उरकून दोघे बापलेक डिनरसाठी ताजमध्ये आले होते. काजलची फेवरेट जागा होती. आदिराज आणि मैथिली कपल झोनमध्ये बसले होते आणि काजल व अखिलेश फॅमिली एरियात होते. ते दोघे यांच्या नजरेच्या टप्प्यात होते. पप्पा, हा तिकडे शिवापूरला आपली जागा बघायला गेला. तेव्हा मी ह्याला म्हणाले मीही येते, तर चक्क नाही बोलला. मी मेसेज केले, कॉल केला, पण कशालाही रिस्पॉन्ड केला नाही. तुम्हाला विचारले तर शांत राहा बोलतात. इथे आल्यावर आज ऑफिसला भेटायला येते बोलले तर आज नाही उद्या ये, आज बिझी आहे म्हणाला. हा, ह्यात बिझी आहे का? एका मुलीबरोबर एवढ्या मोठ्या पॉश हॉटेलमध्ये डिनर करतोय. नक्कीच ती खास असणार, नाही तर कोण घेऊन येणार? काजल खाऊ की गिळू या नजरेने आदिराजकडे बघत बरळ. अखिलेशना समजत नव्हतं काजलच्या अशा वागण्याचं कारण काय. तिला फक्त ऑफिशियल काम सांगितले होते, पण ही आदिराजला पर्सनलमध्ये घेते. काजलचा हट्टी रागीट स्वभाव त्यांना माहीत होता. ती कुठलीही गोष्ट मिळत नसली तर जबरदस्तीने मिळवते. हिला उगाच आदिराजला दाखवलं असं होऊन गेलं त्यांना. काजल रिलॅक्स हो. हे बघ, मला विश्वनाथला धुळीच मिळवायचा आहे. धोका करून त्यांनी मला फसवलं. माझं सारं लुटून नेले. मला विश्वनाथला कायमची अद्दल घडवायची आहे. तुझी साथ मोलाची आहे बघ. त्या खोट्या ॲग्रीमेंट पेपरवर त्याच्या सह्या झाल्या की आपण जिंकलो. तोपर्यंत आदिराजवर कुठलाही हक्क गाजू नकोस की राग काढू नकोस. आपल्यासाठी चांगलं नाही आहे. अखिलेश असे बोलले आणि काजल परत थोडा वेळ शांत झाली. तरी ती रागाने त्यांच्याकडे बघतच होती. आदिराजला जराही कल्पना नव्हती की त्यांच्या मागे काजल बसली आहे. थँक्स फॉर द ग्रेट ट्रीट, मैथिली हसून बोलली. एवढं ग्रेट काय त्यात? आहेच. खरं सांगते, मी ताजमध्ये जाऊन डिनर करण्याचा कधीच विचार केला नव्हता, मैथिली मनापासून म्हणाली. असं असेल तर रोजच लंच आणि डिनरला ताजमध्येच करूया ना, काय म्हणतेस? इतका मोठा जोक नाही पचवू शकत हा मी, प्लीज. ती डोळे मोठे करत आदिराजकडे पाहत बोलली. नो जोक ॲट ऑल, खरंच.
जेव्हा कधीही काही छान घडेल ना तेव्हा येत राहू, तिने म्हटलं. डन, चल तुला ड्रॉप करतो. आधी कारचा दरवाजा उघडत म्हणाला. मैथिली बसली, मग आधी बसला व त्याने कार स्टार्ट केली. आदिराज व त्याच्याबरोबर असणाऱ्या त्या मुलीला काजल रोखून बघत होती. त्याने तिच्यासाठी दार उघडून देणे तिला पटलं नाही. आदिराज आणि माझ्यामध्ये कोणी तिसरं शक्य नाही. ह्या मुलीचा शोध घ्यायला हवा आणि पुन्हा ती आदिराजबरोबर दिसता नये. काजल एक विखारी विचार जन्माला घालत होती. अजो, आय एम बॅक. दारात उभे राहत मैथिली ओरडली. रात्रीचे 10 वाजले होते. ती वेळेत घरी आली होती. तिला पाहून अजूनचे डोळे चमकले. मैथिली, ये ये, लवकर ये, माझ्याकडे एक भारी न्यूज आहे. बोलताना अजो विलक्षण उत्तेजित झाले होते. अजो, सांगा ना, कोणती? मैथिली धावत त्यांच्याजवळ बसत म्हणाली. गोव्याहून इन्स्पेक्टर गोन्साल्विसचा फोन आला होता. त्याने एक महत्त्वाची बातमी दिली. कुठली माहिती? सांगा लवकर. मैथिली उतावळी झाली. गोन्साल्विसने ती फेरी बोट चालवणाऱ्याला ताब्यात घेतले. आधी त्याची चौकशी केली तेव्हा मोघम उत्तर दिले त्याने. तपास मंदावला तसा तो गोवा सोडून पळून गेला होता, केरळमध्ये. माझ्या बोलण्याची खूपच गंभीर दखल घेत गोन्साल्विसने सगळे कॉन्टॅक्ट्स वापरून त्याला केरळहून गोव्याला पकडून आणले. अर्थात सध्या त्याने हे अनऑफिशियल केले आहे. ती केस टेम्पररी बंद केले. आता आपण जाऊन ती ऑफिशियली ओपन करायची. मग सगळे साक्षी पुरावे पुन्हा गोळा केले जातील, असे गोन्साल्विस म्हणाला. हो आजो, ते सगळं बरोबर, पण तो माणूस काय बोलला ते सांगा ना, मैथिली खाई करत म्हणाली. हो सांगतो. बार्डेज फेरी बोट, या बोटीवर शंकर आणि अंजली होती. ते गोवा फिरायला गेले होते. कुठलंही स्विमिंग कॉम्पिटिशन वगैरे नव्हतं. बोटीवर लोक होते. ओव्हरलोडेड वगैरे अजिबात नव्हती. माणसं चढली आणि बोट सुरू झाली. सगळं व्यवस्थित होतं. बोट मध्यावर आली आणि अचानक बोटीवर आरडाओरडा सुरू झाला. बोटीतून धूर येऊ लागला. बोटीला आग लागली आणि बोटीची पेट्रोल टँक कधीही ब्लास्ट होईल अशी घबराट पॅसेंजरमध्ये पसरली. बोट चालवणारा केबिनमध्ये बाहेर येऊन पाहिलं तोपर्यंत खूप लोकांनी पाण्यात उड्या मारल्या होत्या. पण बोटीवर 4-5 जण अजूनही होते. त्यात माझा शंकर आणि अंजली होते. ते आग कुठे लागले ह्याचा शोध घेत होते. त्यांच्याबरोबर अजून 3 जण होते, पण त्यांनी डायव्हर्स घालता तसा पोशाख केला होता. हा माणूस काही बोलणार तो त्या तिघांनी आग आग ओढत शंकर आणि अंजलीला जबरदस्तीने पाण्यात ढकलले व स्वतःही उड्या घेतल्या. बोलून आजो थांबले. मैथिली, तुला याचा अर्थ कळतोय का? कुठेतरी शून्यात पाहत आजो म्हणाले. मैथिलीने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिला तो गूढ अर्थ समजत होता. एक तर ती आग कोणीतरी मुद्दाम खोटी लावली असणार, धूर होण्यापुरता. दुसरं, आईबाबांना काही मिळू नये म्हणून त्या तिघांनी त्यांना पाण्यात ढकलले. आणि तिसरं, त्यांना डीप पाण्यात खेचून घेऊन जावं यासाठी त्यांनी स्वतः डायव्हरचा ड्रेस घातला होता. म्हणजे खाली पाण्यात त्यांना ऑक्सिजन व्यवस्थित मिळावा यासाठी. आईबाबांना खाली पाण्यातच धरून त्यांचा जीव घेतला. मैथिलीचे डोळे अश्रूंनी काठोकाठ भरले. तिला अतीव दुःख झाले. माझ्या आईबाबांना पाण्यात तडफडून मारले. किती वेदना झाल्या असतील त्यांना. तिला हुंदका फुटला. आवेगाने तिने आजोंना मिठी मारली. खूप रडत होती ती. बिचारे दामोदर पंत भकासपणे तिच्या पाठीवर थोपटत राहिले. त्यांनाही आधाराची गरज होती. क्षणात हसणारी मैथिली दुःखाच्या सागरात बुडाली होती. असं काही भयंकर असेल याची कल्पनाही नव्हती. पण अर्धसत्य बाहेर आलं होतं. आता पूर्ण सत्य बाहेर यायचं होतं. तिने झटक्यात डोळे पुसले आणि निर्धाराने आजोकडे पाहिलं. क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई. मित्रांनो, मी कथेच्या सुरुवातीला काय सांगितलेलं आहे कृपया ते लक्षात असू द्या. कदाचित ही कथा माझी शेवटची असेल. धन्यवाद.